ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अजून एक पॉईंट घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे सोल्युबिलिटी. पहिला क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय सोल्युबिलिटी. तर इट्स अ मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, मॅक्सिमम amount of solute dissolved in fixed amount of solvent at a particular temperature. It's a maximum amount of solute that is dissolved in fixed amount of solvent at a particular temperature. याचा अर्थ काय आहे? समजा मी एक बीकर घेतली आणि या बीकरमध्ये मी 100 ml पाणी घेतलं. किती ml पाणी घेतलं? 100 ml. आणि याच्यात जर मी 20 ग्राम NaCl जर टाकलं, म्हणजे आपला टेबल सॉल्ट किती ग्राम? 20 ग्राम. आणि समजा हे आपण करतोय रूम टेम्परेचरला. रूम टेम्परेचरला समजा आपण कन्सिडर करू 25 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर? 25 डिग्री सेल्सिअस. जर मी 20 ग्राम त्याच्यात मीठ टाकलं तर ते डिझॉल्व होणार आहे. मी अजून परत मीठ टाकलं तरी ते डिझॉल्व होणार आहे. पण अशी एक वेळ येईल ज्यावेळेस आता मीठ टाकलं तर ते डिझॉल्व होणार नाही. म्हणजे आता त्या वॉटर जे 100 ml आहे त्याची मीठ डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी काय झाली? संपली. म्हणजे आपण मॅक्सिमम अमाऊंट टाकला कोणाचा? या NaCl. म्हणजे हे काय आहे? सोल्युट. याचं आपण मॅक्सिमम अमाऊंट टाकलं. आता फर्दर हे काय डिझॉल्व होत नाही. त्यालाच काय म्हणायचं? सोल्युबिलिटी. आणि आपण इथं फिक्स काय केलं आहे? वॉटर फिक्स केले 100 ml. टेम्परेचर फिक्स केले. या दोन पॅरामीटर्स आपण काय केले? फिक्स केलं. समजा इथं 50 ग्राम NaCl डिझॉल्व झालं. त्याच्या पुढं थोडं जरी टाकलं तरी ते डिझॉल्व होत नाही. म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट किती? ते 50 ग्राम. किती ml वॉटरमध्ये? 100 ml मध्ये. याच 100 ml वॉटर मी जर दुसरी बीकरमध्ये परत जर 100 ml वॉटर घेतलं, टेम्परेचर परत 25 डिग्री सेल्सिअस. आणि यावेळेस मी जर शुगर टाकली, काय टाकली? शुगर टाकली. 1 टेबलस्पून शुगर टाकली, ती डिझॉल्व होणार. त्याच्यानंतर अजून जर टाकली ते डिझॉल्व होणार. समजा आपण 25 ग्राम साखर टाकल्यानंतर आता काय पुढं ते डिझॉल्व होत नाही. म्हणजे याचं मॅक्सिमम अमाऊंट किती झालं? 25 ग्रॅम्स. आणि याचं मॅक्सिमम अमाऊंट किती झालं? मिठाचं 50 ग्राम. याच्यावरून आपल्याला दोन सोल्यूटमध्ये कंपेअर करता येतात. मग आपल्याला असं म्हणता येईल का मीठ हे मिठाची जास्त सोल्युबिलिटी कशापेक्षा? साखरेपेक्षा. कारण आपण इथं दोन पॅरामीटर फिक्स केले. सॉल्व्हंट फिक्स केला आणि टेम्परेचर फिक्स केला. म्हणजे आपल्याला कंपेअर करायला सोपं जातं. आता आपल्याला बघायचं आहे सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता सगळेच सॉलिड हे लिक्विडमध्ये सोल्युबल होतीलच असं काही नाही. म्हणजे पहिलं जर एक्झाम्पल आपण घेतलं NaCl, जे आपण मीठ घेतो, आणि आपण जर शुगर घेतलं तर हे दोन्ही कशात डिझॉल्व होणार आहे? डिझॉल्व इन वॉटर. हे कशात डिझॉल्व होणार आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे. NaCl आणि शुगर दोन्ही कशात डिझॉल्व होतं? वॉटरमध्ये. पण आपण जर नॅफ्थलीन घेतलं, नॅफ्थलीन म्हणजे काय? याला म्हणायचं नॅफ्थलीन. दोन बेन्झीन रिंग जर फ्यूज केला तर याला आपण काय म्हणतो?
नॅफ्थॅलिन. आणि 3 रिंग जर फ्यूज केला तर आपण याला अँथ्रॅसिन म्हणतो. आता बघा NaCl आणि शुगर हे पाण्यात डिझॉल्व होतात, पण हे नॅफ्थॅलिन आणि अँथ्रॅसिन डज नॉट डिझॉल्व इन वॉटर. हे जे अँथ्रॅसिन आणि नॅफ्थॅलिन हे पाण्यात डिझॉल्व होत नाही. पण जर आपण हे नॅफ्थॅलिन आणि अँथ्रॅसिन, मी इथं लिहितो नॅफ्थॅलिन N अँथ्रॅसिन A, हे जर आपण बेन्झिनमध्ये डिझॉल्व केलं तर ते डिझॉल्व होतं. कशात डिझॉल्व केलं? बेन्झिनमध्ये. बेन्झिन हे लिक्विड आहे, त्याच्यात डिझॉल्व केलं तर ते डिझॉल्व होतं. पण हे जे मीठ आणि ही साखर आहे ही बेन्झिनमध्ये डिझॉल्व होत नाही. बघा हे का होतं? कारण जर तुम्ही बघितलं NaCl, Na इज +1, Cl इज -1, म्हणजे हे काय पोलार आहे. कारण 2 पोल्स तयार झाले म्हणून हे काय पोलार आहे. हे कशात डिझॉल्व होतं? वॉटरमध्ये. का? कारण वॉटर पण पोलार आहे. H+ OH-, म्हणजे पोलार विल डिझॉल्व इन पोलार. पोलार सोल्यूट विल डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. हे जे नॅफ्थॅलिन आहे याच्यात पोल्स नाही, म्हणजे हा काय झाला? नॉन पोलार. आपल्याला नॅफ्थॅलिनमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिसाईड करता येत नाही. नॅफ्थॅलिन हे नॉन पोलार आहे आणि बेन्झिन पण काय आहे? नॉन पोलार. म्हणजे याच्यातून आपल्याला एक कन्सेप्ट शिकायला भेटतो, लाईक डिझॉल्व्स लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक काय कन्सेप्ट आहे? लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे जे पोलार सोल्यूट आहे ते पोलार सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात आणि जे नॉन पोलार सोल्यूट आहे ते नॉन पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी काय पाण्यात डिझॉल्व होत नाही. पाणी जरी युनिव्हर्सल सॉल्वंट असलं तरी पोलार कंपाऊंड्स त्याच्यात डिझॉल्व होतं, कारण वॉटर स्वतः काय एक पोलार आहे. आणि नॉन पोलार सोल्यूट कशात डिझॉल्व होतात? नॉन पोलार सॉल्वंटमध्ये. तर हे 2 एक्झाम्पल्स होते. आता आपण बघू फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. कोणाची सोल्युबिलिटी बघतो आपण? सॉलिड इन लिक्विड. ओके, फॅक्टर्स सुरू करण्याआधी आपण बघू सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन, समजा मी 100 ml जर पाणी घेतलं आणि त्याच्यात 1 स्पून मीठ जर टाकलं तर ते डिझॉल्व होणार आहे. 2 स्पून टाकले तर डिझॉल्व होणार आहे. असं करत करत समजा मी 6 स्पून टाकले तर डिझॉल्व होणार आहे. पण त्याच्यानंतर त्याची डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी संपली, त्या पॉईंटला काय म्हणायचं? सॅच्युरेशन. आणि त्या सोल्युशनला काय म्हणायचं? सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे वेअर मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट कॅनॉट बी डिझॉल्व. वेअर मोर amount of solute cannot be dissolved. म्हणजे आता त्याचं कॅपॅसिटी पूर्ण संपली, आता याच्या पुढं त्याच्यात डिझॉल्व होणार नाही. अशा सोल्युशन्सला काय म्हणायचं? सॅच्युरेटेड सोल्युशन. मी याचं सोपं उदाहरण देतो. समजा एक ग्लासमध्ये आपण जर फुल ग्लास भरून पाणी जर टाकलं तर त्याच्यात अजून पाणी टाकता येईल का आपल्याला? नाही. अशाच सिच्युएशनला म्हणायचं सॅच्युरेटेड. फर्दर ॲडिशन इज नॉट पॉसिबल. अशा सोल्युशनमध्ये आपण अजून समजा मी मीठ टाकत गेलो तर असं एक पॉईंट येईल ज्यावेळेस मिठाची कॅपॅसिटी पाण्याची मीठ डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी काय होईल? संपून जाईल. याच्या पुढं आपण याच्यात मीठ डिझॉल्व करता येणार नाही. अशा सोल्युशनला काय म्हणायचं? सॅच्युरेटेड सोल्युशन.
दुसरं सोल्युशन आहे अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे ज्याच्यात आपण अजूक सोल्यूट डिझॉल्व करू शकतो, असं सोल्युशन ज्याच्यात आपण अजूक सोल्यूट डिझॉल्व करू शकतो. फर्दर ॲडिशन ऑफ सोल्यूट इज पॉसिबल. फर्दर ॲडिशन ऑफ सोल्यूट इज पॉसिबल. अशा सोल्युशनला काय म्हणायचं? अनसॅच्युरेटेड सोल्युशन. समजलं? आपण अजून त्याच्यात ॲडिशन करू शकतो. चला, आत्तापर्यंत आपण बघितलं सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे फर्दर ॲडिशन ऑफ सोल्यूट इज नॉट पॉसिबल. आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय? अजून आपण त्याच्यात सोल्यूट टाकू शकतो, अशा सोल्युशनला काय म्हणायचं? अनसॅच्युरेटेड. आता पुढला पॉईंट बघू आपण. फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. सॉलिड आपल्याला लिक्विडमध्ये डिझॉल्व करायचं, तर कोणते कोणते फॅक्टर्स आहे? पहिलं फॅक्टर आपल्याला शिकायचं आहे टेम्परेचर. कोणतं फॅक्टर? टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी पण काय होते? वाढते. पण कधी? टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढते, पण कधी? ज्यावेळेस ती रिॲक्शन एंडोथर्मिक असेल. काय असेल? एंडोथर्मिक. मग आता हे एंडोथर्मिक काय असतं? तुम्हाला माहिती आहे रिॲक्शन दोन पद्धतीच्या असतात. एक तर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे हीट इज गिवन आउट. हीट गिवन आउट. आणि एंडोथर्मिक म्हणजे रिक्वायर्स हीट. एंडोथर्मिक प्रोसेसला काय लागतं? हीट लागते. मग एंडोथर्मिक प्रोसेसला आपण जर हीट दिलं, टेम्परेचर दिलं, तर त्याला हीटची गरज आहे, कारण एंडोथर्मिक म्हणजे इट रिक्वायर्स हीट. मग हीटची गरज आहे म्हणून सोल्युबिलिटी काय होते? वाढते. पण जर तीच प्रोसेस एक्झोथर्मिक असेल, टेम्परेचर जर वाढवला तर सोल्युबिलिटी काय होते? कमी होते. कधी? जर ती प्रोसेस एक्झोथर्मिक असेल. एक्झोथर्मिक म्हणजे ती प्रोसेसच हीट बाहेर टाकते, आणि आपण जर त्याला अजून हीट दिलं तर ती प्रोसेस स्लो होऊन जाईल, म्हणून सोल्युबिलिटी कमी होऊन जाईल. जर आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल आणि तिथं जर आपण त्याला हीट प्रोव्हाइड केली, एक्झोथर्मिक म्हणजे हीट इज गिवन आउट, आणि त्याच्यात आपण अजून जर हीट त्याला प्रोव्हाइड केले तर सोल्युबिलिटी काय होते? कमी होते. आपल्याला दोनच फॅक्टर बघायचे आहेत. दुसरा फॅक्टर आहे प्रेशर. आता आपण बघतो सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. प्रेशरचा फार काही फरक पडत नाही. समजा मी मीठ जर पाण्यात डिझॉल्व केलं आणि वरून जर प्रेशर अप्लाय केलं तर प्रेशरचा फार काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण हे जे सॉलिड आणि लिक्विड असतात हे इनकम्प्रेसिबल असतात. हे कंप्रेस होत नाही. गॅस असतं तर कंप्रेस झालं असतं, पण हे सॉलिड आणि लिक्विड कंप्रेस होत नाही, म्हणून प्रेशरचा काय फारसा फरक पडत नाही सोल्युबिलिटीवर. परत सांगतो मी, कोणाची सोल्युबिलिटी सांगतोय? सॉलिड इन लिक्विड. सॉलिड हे इनकम्प्रेसिबल आहे, कंप्रेस होत नाही. लिक्विड हे थोडंफार प्रमाणात कंप्रेस होऊ शकतो, पण त्याचं पण फार थोडं प्रमाण आहे, म्हणून ते पण कंप्रेस होत नाही. म्हणून प्रेशरचा फार काही फरक पडत नाही. आता इथून पुढे आपण बघू सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आपण काय बघायचं आहे आता? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता आपल्याला पॉईंट बघायचा आहे सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता हे आपण एक बीकर घेतलं, त्याच्यात हे जे मी दाखवलं हे काय लिक्विड आहे, आणि त्याच्यावर हे डॉट जे दाखवले ते कोणतं स्टेट आहे? गॅस आहे. आणि वरती एक पिस्टन आहे, आणि एक्सटर्नल प्रेशर समजा आपण धरू पी का या एक्सटर्नल प्रेशर आहे. मी जर हे पिस्टन असं खाली दाबलं तर जास्त गॅस या पाण्यात डिझॉल्व होणार आहे. जर मी हा पिस्टन खाली दाबला तर वरचा हा गॅस कशात डिझॉल्व होईल? पाण्यात डिझॉल्व होईल. याचाच अर्थ प्रेशर म्हणजे एका सायंटिस्टना हे रिलेशन प्रूव्ह केलं तर त्याला आपण म्हणायचं हेनरीज लॉ. काय म्हणायचं?
हेनरीज लॉ. तो काय म्हणतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. जितकं जास्त आपण प्रेशर देऊ तितका गॅस या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन लिक्विड. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन लिक्विड. जितका जास्त प्रेशर आपण अप्लाय करू तितका गॅस काय होणार आहे, सोल्युबल होणार आहे. मग प्रपोर्शनॅलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म टाकू शकतो. मग मी तर देतो P इज इक्वल टू KH मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. हा P काय, याला म्हणायचं पार्शियल प्रेशर. काय म्हणायचं, पार्शियल प्रेशर. हा KH काय, हेनरीज कॉन्स्टंट. हेनरीज कॉन्स्टंट. आणि हे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. आता तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे मोल फ्रॅक्शन कसं काढायचं असतं. तर मग मी इथं लिहितो P इज इक्वल टू KH हेनरीज कॉन्स्टंट. मोल फ्रॅक्शन आपण लिहितो मोल्स ऑफ गॅस अपॉन टोटल मोल्स. उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. तो मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. या फॉर्म्युल्यावर मी एक सम सॉल्व केला आहे. तुम्हाला आज मी जे नोट्स पाठवणार त्याच्यात एक सम सॉल्व केलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर मी हे कसं लिहिलं, मोल फ्रॅक्शन कसं लिहितो आपण, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. सो मोल्स ऑफ गॅस अपॉन मोल्स ऑफ गॅस प्लस मोल्स ऑफ वॉटर. सो व्हॉट डज हेनरी सेज, हेनरीनं काय म्हटलं आहे, जितकं आपण प्रेशर अप्लाय करू तितके मोल फ्रॅक्शन गॅसचे काय होणार आहे, त्या लिक्विडमध्ये सोल्युबल होणार आहे. तर हेनरीज लॉची डेफिनेशन मी वाचून दाखवतो तुम्हाला. काय हेनरीज लॉची डेफिनेशन, द पार्शियल प्रेशर ऑफ गॅस, अ पार्शियल प्रेशर ऑफ गॅस. P काय आहे, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस in vapor is proportional to mole fraction of gas. Partial pressure of gas is directly proportional to mole fraction of gas in solution. तर हे कोणतं लॉ होतं, हेनरीज लॉ. आणि हेनरीज लॉवर मी पुढे एक सम सॉल्व केलेला आहे, मी जे आज तुम्हाला नोट्स पाठवणार आहे त्याच्यात तुम्ही ते बघून घ्या. तर आता आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ. तर हेनरीज लॉ कुठं कुठं अप्लाय केला होता. तर मी हेडिंग टाकतो ॲप्लिकेशन ऑफ तर खूप सारे ॲप्लिकेशन्स आहे, पण तुमचे NCERT बुकमध्ये बघा स्टुडंट्स, तुम्ही स्टडी करताना मी जे व्हिडिओज तयार करतो ते NCERT बेस्ड करतो. तर CBSEचं जे बुक आहे NCERT तेच तुम्ही फॉलो करायची. कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, नीट असू द्या किंवा JEE असू द्या किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, हे टोटली बेस्ड असतं NCERT. म्हणून NCERT वारंवार अभ्यास केला पाहिजे. आणि माझे व्हिडिओ बघताना सुद्धा आपण NCERT रेफर केला पाहिजे. तर जर तुम्ही ते NCERT थरोली अभ्यास केला तर तुमचे बरेचसे सम सॉल्व होणार आहे. तर आपल्याला काय बघायचं, ॲप्लिकेशन. हे हेनरीज लॉ कुठं अप्लाय होतं, तर मी इथं लिहितो हेनरीज लॉ काय, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. बघा, जे आपलं कोल्ड्रिंक्स असतं, थम्सअप असो, पेप्सी असो, कोकोकोला असो, जे आपलं कोल्ड्रिंक्स असतात त्याच्यात कोणता गॅस डिझॉल्व केला जातो, त्याच्यात CO2 गॅस डिझॉल्व केला जातो. कोणता गॅस, CO2. पण हा CO2 गॅस खूप कमी प्रमाणात सोल्युबल असतो वॉटरमध्ये. CO2 खूप कमी प्रमाणात सोल्युबल असतो वॉटरमध्ये. आणि कोल्ड्रिंक म्हणजे काय, CO2 गॅस हे पाण्यात डिझॉल्व केलं जातं. CO2 हा खूप कमी प्रमाणात पाण्यात डिझॉल्व होतो. म्हणून काय केलं जातं, प्रेशरने त्याला डिझॉल्व केलं जातं. खूप हाय प्रेशर त्या CO2 गॅसवर दिला जातो आणि मग त्या बॉटलमध्ये काय केला जातो, सील केला जातो.
बघा, तुम्ही जर ती बॉटल ओपन केली तर तुम्ही काय करतात, प्रेशर रिलीज करतात, म्हणून तो CO2 काय गॅस काय करतो, परत बाहेर येतो, ज्याला आपण कंटिन्युअस बबलिंग ऑफ CO2 म्हणतो, ज्याला आपण फिझिनेस म्हणतो. ज्यावेळेस आपण कोल्ड्रिंकची बॉटल ओपन करू त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. का बाहेर जातो? कारण त्याला फोर्सफुली आत लोटलं आहे. कारण प्रेशर देऊन त्याला काय केलं, फोर्सफुली आत लोटलं आहे. तर ते पहिले ॲप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ. प्रेशर वाढवला तर जास्तीत जास्त CO2 गॅस त्या कोल्ड्रिंक्समध्ये डिझॉल्व होईल. दुसरं ॲप्लिकेशन तुम्ही नाव ऐकलं असाल, स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, खोल समुद्रात डायव्हिंग करणे, त्याला आपण स्कुबा डायव्हिंग होतो. मग तुम्ही बघितलं असाल ते स्कुबा डायव्हिंगवाले एक सिलेंडर घेऊन जातात. त्यांना श्वास घेण्यासाठी काय घेऊन जातात, पाठीवर एक सिलेंडर घेऊन जातात. आता मला सांगा, आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजनची गरज असते, म्हणून आपण असं ब्रीथ करताना काय आत घेतो, ऑक्सिजन. पण जसं प्रेशर वाढेल तसं सोल्युबिलिटी काय होते, वाढते. आपण म्हणू शकतो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. तर समुद्रात जसं जसं तुम्ही खोल जाशाल तसं तसं काय होईल, प्रेशर वाढेल. आणि त्या सिलेंडरमध्ये हिलियम गॅस असतो, नायट्रोजन गॅस असतो आणि ऑक्सिजन गॅस असतो. हिलियम गॅस असतो, नायट्रोजन गॅस असतो आणि ऑक्सिजन गॅस असतो. जसं जसं तुम्ही खाली जाल प्रेशर वाढेल. जसं जसं समुद्रात तुम्ही खाली जा काय वाढेल, प्रेशर वाढेल. आणि प्रेशर वाढल्यानंतर आता हा N2 गॅस आपल्या शरीरात डिझॉल्व होत नाही किंवा ब्लड स्ट्रीममध्ये हा डिझॉल्व होत नाही. कोणता गॅस डिझॉल्व होतो आपल्या ब्लडमध्ये, ऑक्सिजन गॅस, ज्याची आपल्याला गरज आहे. नायट्रोजन गॅस आपल्या ब्लडमध्ये डिझॉल्व होत नाही. पण जसं जसं आपण खाली जाऊ तर काय वाढेल, प्रेशर वाढलं. प्रेशर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे हा नायट्रोजन गॅससुद्धा आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. जसं जसं आपण समुद्रात खोल जाऊ प्रेशर वाढेल. प्रेशर वाढल्यानंतर काय होईल, सोल्युबिलिटी वाढेल. सोल्युबिलिटी वाढली म्हणजे काय, हा नायट्रोजन गॅस हा कमी सोल्युबल होता, पण प्रेशर वाढल्यामुळे याची सोल्युबिलिटी काय झाली, वाढली. तर त्या स्कुबा ड्रायव्हरच्या शरीरात आता नायट्रोजनचं पण प्रमाण आहे. जसं जसं तो परत वरती येईल तसं तसं काय होईल, प्रेशर काय होईल, कमी होईल. आणि प्रेशर कमी जर झालं, जर तसं तुम्ही कोल्ड्रिंक बॉटल ओपन केली, प्रेशर कमी झालं तर CO2 गॅस कसा बाहेर येतो, तसा नायट्रोजन गॅस पण त्याच्या शरीरातून काय होतो, बाहेर येतो. जर तो अचानक बाहेर जर आला तर काय होईल, नायट्रोजन गॅस त्याच्या शरीरातून बाहेर येतो. मग तो त्याचे कॅपिलरीज ब्लॉक करल. मग त्याच्या स्किनमधून सुद्धा तो नायट्रोजन गॅस बाहेर जाईल आणि एकदम पेनफुल असतं ते. आणि याला एक मेडिकल टर्म असते ज्याला आपण म्हणतो बेंड्स. काय म्हणतो आपण, बेंड्स. हे नायट्रोजन त्याच्या स्किन थ्रू त्याच्या आपण जे गुडघा असतो त्याच्यात तिथं ॲक्युमुलेट होईल आणि खूप पेनफुल असतं, याला म्हणतो बेंड्स. म्हणून हे स्कुबा ड्रायव्हरवाले काय करतात, अचानक हे वरती येत नाही, ते स्लोली वरती येतात आणि खूप वेळ पाण्याच्या खालीच असतात जोपर्यंत त्यांच्या शरीरातून पूर्ण नायट्रोजन गॅस रिलीज होत नाही. आणि नंतर वरती आल्यानंतर त्यांना काही त्रास होणार नाही. तुम्ही जर अचानक वरती एकदा समुद्राच्या खाली गेले आणि अचानक जर तुम्ही वर आलं तर खूप सारा नायट्रोजन गॅस, कारण प्रेशर कमी झाला, खूप सारा नायट्रोजन गॅस परत बाहेर पडेल आणि मग तुमच्या स्किन थ्रू बाहेर पडेल, तुमच्या जॉईंट्स थ्रू बाहेर पडेल. आणि याला एक डिझीज आपण पेनफुल आजार म्हणतो, त्याला आपण म्हणतो बेंड्स. काय म्हणतो, बेंड्स. तिसरा जो ॲप्लिकेशन तुम्हाला दिला आहे तो आहे माउंट क्लाइंबर्स. जसं जसं आपण आता हे आपलं अर्थ आहे आणि अर्थचं हे झालं आपलं ॲटमॉस्फिअर. जर आपण आत्ता या स्थितीला अर्थवर उभं आहे, म्हणजे या स्थितीला आपल्या शरीरावर एवढं प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरचं, ज्याला आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या प्रेशरमुळं आपण खूप इझिली ऑक्सिजन
आपल्या ब्लडमध्ये डिझॉल्व होतो, कारण प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. पण समजा हे जर असं माउंटन असन आणि एक माणूस जर माउंटनच्या वरती जर असेल तर त्याच्यावर आता प्रेशर कमी आहे बघा. आता फक्त एवढंच प्रेशर आहे त्याच्यावर, तो कारण तो माउंटन वर आहे म्हणून हे खालचं प्रेशर नसणार, आता फक्त वरचंच प्रेशर असतात. म्हणजे इथं प्रेशर कमी आहे. प्रेशर कमी म्हणजे सोल्युबिलिटी कमी. म्हणजे जसं जसं आपण हाय अल्टिट्यूडला जाऊ तसं जसं ऑक्सिजनचं प्रमाण काय होत जातं, कमी होत जातं. कारण काय होतं, प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी झालं तर सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून माउंट क्लाइंबर जे असतात जे खूप उंचावर जातात तिथं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. आणि नंतर जर शरीराला ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी भेटलं तर वीकनेस येतं, मेंटल कन्फ्युजन तयार होतं. त्या माउंटन जो क्लाइंबर असतो त्याला काही समजणार नाही, मेंटल कन्फ्युजन होतं. यालाच एक मेडिकल टर्म आहे ॲनॉक्झिया. काय होतं, ॲनॉक्झिया, मेंटल कन्फ्युजन तयार होतं. कारण काय कमी प्रमाणात आहे आता, ऑक्सिजन. म्हणून जे एव्हरेस्ट क्लाइंब करतात ते स्वतः सांगा ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातात. कारण एवढ्या हाय अल्टिट्यूडवर तिकडे वरती प्रेशर कमी असतो. प्रेशर कमी असलं तर सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. म्हणून ते त्यांच्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन घेऊन जातात आणि त्याचा प्रेशर वाढवण्यासाठी, त्या सिलेंडरमधला प्रेशर वाढवण्यासाठी त्याच्यात नायट्रोजन गॅस पण असतो. म्हणून तो ऑक्सिजनचं काय करतो, प्रेशर वाढवतो आणि तुम्हाला ब्रीथ करायला सोपं जाईल. नाहीतर एवढ्या हाय अल्टिट्यूडवर जर तुम्हाला ऑक्सिजन भेटलं नाही तर तुमचं विकनेस जाणवून आणि तुम्हाला मेंटल कन्फ्युजन तयार होईल. याच कंडिशनला आपण म्हणतो ॲनॉक्झिया. समजलं. तर हे 3 ॲप्लिकेशन होते हेनरीज लॉवर. चला या व्हिडिओचा आपल्याला शेवटचा पॉईंट बघायचा आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. समजा एका बिकरमध्ये आपण पाणी घेतलं आणि हा झाला त्याच्यात बिकरवरचा काय, गॅस आहे, पिस्टन आहे. आता कोणकोणते फॅक्टर्स आहे जे या गॅसला या लिक्विडमध्ये सोल्युबल करू शकतात. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ गॅस. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं. नेचर ऑफ गॅस म्हणजे काय, पोलार गॅस विल डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. मी एक एक्झाम्पल देतो. HCl हा गॅस आहे आणि HCl हा पोलार आहे कारण H+1 आहे, Cl-1 आहे. आणि पाणी H2O हे पण पोलार आहे कारण H+ आणि OH- असतं पाण्यात. म्हणजे हा HCl खूप जास्त प्रमाणात पाण्यात डिझॉल्व होणार आहे कारण HCl स्वतः काय आहे, पोलार आहे आणि पाणी पण काय आहे, नॉन पोलार आहे. पण ऑक्सिजन, नायट्रोजन हे जे गॅस असतात हे नॉन पोलार आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन हे गॅस काय आहे, नॉन पोलार आहे. म्हणून हे खूप कमी प्रमाणात पाण्यात डिझॉल्व होतात. ऑक्सिजन कारण पोल्स बिलकुल नाही, कारण O बॉन्ड O आहे, दोन्ही ॲटम सारखे, तर इलेक्ट्रॉन काय शेअर होणार नाही. म्हणून याला आपण काय म्हणायचं, नॉन पोलार. हे पाण्यात काय डिझॉल्व होत नाही किंवा खूप कमी प्रमाणात पाण्यात डिझॉल्व होतात. म्हणून जरी फॉर्म्युला असेल H2O पण ऑक्सिजनचं प्रमाण हे पाण्यात खूपच कमी असतं. तेवढं कमी प्रमाण मरीन ॲनिमल्ससाठी पुरेसं असतं. म्हणजे फिशेस असू द्या, काय जे मरीन ॲनिमल्स असन, क्रॅब असू द्या, ऑक्टोपस असू द्या, त्यांच्यासाठी हे ऑक्सिजन पुरेसं असतं. पण आपण जर स्विमिंग करायला गेलो तर आपल्यासाठी ते ऑक्सिजन पुरेसं नसतं. म्हणून आपण स्विमिंग करताना परत वरती येतो, ऑक्सिजन घेतो आणि परत स्विम करतो. स्विमिंगची जर तुम्ही कंडिशन बघितली तर स्विम करताना आपण वर येतो, ऑक्सिजन घेतो आणि परत खाली जातो. कारण पाण्यातला ऑक्सिजन हा खूप कमी प्रमाणात असतो. त्याच्यामधले जे फिशेस असतात त्यांच्यासाठी ते पुरेसं असतं, पण आपल्यासाठी ते पुरेसं नसतं. तर कळलं नेचर ऑफ गॅस. टेम्परेचर मला सांगा, हा जो गॅस आहे हे पाण्यात डिझॉल्व होतं आणि मी जर खाली इथं बर्नर स्टार्ट केलं तर काय होणार आहे, जो गॅस डिझॉल्व होणार आहे तो परत बाहेर जाणार आहे. म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होते, कमी होते.
म्हणून बोर्डला असा एक क्वेश्चन विचारला जायचा, इन समर सीझन फिशेस प्रेफर टू स्टे ॲट लोअर लेवल इन द वॉटर. म्हणजे उन्हाळ्यात जे फिश असतात ते पाण्यात खाली जातात. याचं कारण काय आहे? तुम्ही नदी किंवा ओशन जर कन्सिडर केलं तर उन्हाळ्यात वरचं पाणी जे असतं ते गरम होणार, आणि पाणी जर गरम झालं तर याच्यातला जो गॅस आहे तो बाहेर निघून जाणार. याच्यातला जो ऑक्सिजन आहे तो काय होणार? बाहेर निघून जाणार. म्हणजे वरच्या पाण्याच्या लेअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. उन्हाळ्यात वरच्या लेअरला ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून फिश काय करतात? खाली जातात, आणि खाली गेल्यानंतर खाली गार पाणी असतं, त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. म्हणून उन्हाळ्यात जे फिशरमॅन्स असतात ते डिफिशिंग करतात. डिफिशिंग म्हणजे खूप खोल जाऊन, कारण वरच्या लेअरमध्ये फिशेस नसतात, कारण वरच्या लेअरमध्ये काय असतं? ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं? कमी असतं. म्हणून याचं उत्तर आहे फिशेस प्रेफर टू स्टे डाऊन बिकॉज अप्पर लेअर इज क्वाईट हॉट, सो देअर विल बी लेस ऑक्सिजन. त्या लेअरमध्ये कमी ऑक्सिजन असणार आहे. ओके. आणि शेवटचा फॅक्टर आहे प्रेशर. आत्ताच आपण बघितलं, मी जर हा पिस्टन खाली लोटला तर अजून गॅस डिझॉल्व होईल, ज्यांना आपण हेनरीज लॉ म्हणतो. म्हणजे प्रेशर जर वाढवला तर सोल्युबिलिटी पण काय होणार आहे? वाढणार आहे. प्रेशर वाढवला तर सोल्युबिलिटी पण वाढणार आहे. तर हे झालं लेक्चर ऑन हेनरीज लॉ. खूप डिटेलनी मी जेवढं CBSE बुकमध्ये खूप डिटेलनी तुम्हाला हेनरीज लॉ समजून सांगितला. तुम्ही हे व्हिडिओ बघताना CBSE NCERTचं बुक एकदा हा पॉईंट वाचा, नंतर हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर परत तो पॉईंट वाचा. म्हणजे वारंवार जर तुम्ही NCERT वाचलं तर तुमचं कन्सेप्ट खूपच क्लिअर होणार. थँक्यू.